मग उद्या राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात का नरेंद्र मोदींच्या हातात देश देणार आहात? निश्चित करावं की आम्ही काँग्रेसचा खासदार का निवडून द्यावा, उद्या आमचा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे, कोणाच्या हातामध्ये आमच्या भारताचं भविष्य द्यायचं आहे, कोण आमच्या देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवणार आहे, हे त्यांच्याकडून नाव येऊ देत आणि मग आपण विचार करू. आज दोन पर्याय तुम्हाला सांगितले. एक राहुल गांधी, जर आता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्यांच्या पुढे राहुल गांधी हा एकच पर्याय दिसतोय मला. मग उद्या राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात का नरेंद्र मोदींच्या हातात देश देणार आहात? चेष्टेचा भाग वेगळा आहे, पण हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय. राहुल गांधींच्या हातात देश आपला व्यवस्थित राहील तर मोदींच्या हातात आपला देश जास्त सुरक्षित आहे. हा फरक स्पष्ट आहे. जेव्हा आपण आपल्या उमेदवाराबद्दल मत मागत असतो तेव्हा आपला चेहरा फिक्स आहे. जसं मी सांगितलं, आमचा क्रिकेटचा कॅप्टन फिक्स आहे, त्यांचा तर कॅप्टनचा चेहरा सुद्धा नाही. त्यांच्या अजूनही कुठल्याही जाहीरनाम्यावरती, त्यांच्या कुठल्याही पोस्टरवरती किंवा त्यांच्या रिक्षा फिरत असतील त्या रिक्षावरती सुद्धा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहरा नाही. आता मला वाईट वाटायला लागले राहुल गांधी बद्दल. राष्ट्रीय अध्यक्ष असून चेहरा सुद्धा नाही साहेब, कशावरतीच. मत मागायचंय कोणासाठी? देशासाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.